पण मात्र तो रोज राबतो आणि आपल्यासाठी अन्न बनवतो. त्याचा मालक कोण हा डिफाईन होणं हा खरा येणाऱ्या काळातला मोठा विषय राहणार आहे. आणि म्हणून त्याच लोकांना जर कधी आजारी पडले तर नेमके कशाने पडले, तो 70% जो माणूस आहे तो. तर आज एका ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही मेडिकल दुकान टाकण्याला तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन डी फार्मसी तुम्ही डिसाईड केलेलं आहे. डी फार्मसी झाल्याशिवाय डॉक्टर ग्रॅज्युएट डिग्री घेतल्याशिवाय तो दवाखाना क्लिनिक चालू करत नाही. आणि मेडिकलला दुकान टाकायचं असेल तर डी फार्मसी हे मिनिमम क्वालिफिकेशन असेल. तर दुसऱ्या बाजूला जो 70% कामगार आहेत त्याला मात्र पेस्टिसाइडचं दुकान कोणी टाकावं हे माहीत नाही. कोणतं औषध घ्यावं, कोणत्या डॉक्टरांकडे जाऊन प्रिस्क्रिप्शन घ्यावं हे माहीत नाही. आणि तो शेतकरी जाऊन असं झाडाची फांदी किंवा पान घेऊन जातो आणि त्याच्यावरची आळई त्या दुकानदाराला दाखवतो. तो म्हणतो ही कोणत्या कलरची आळई, तो म्हणतो काळी हिरवी दिसते. ही आळई आपण दोघं त्या बाटल्यांवरती शोधू, तिचं अशी दिसली की तीच ती औषध आहे. अशी परिस्थिती आहे. आणि ज्या औषधाने तणनाशक मारलं तर तण जळून जातं, गोगलगाई मोठमोठ्या आळ्यांसारखे कीटक तिथे मेले जातात. त्या औषधाने त्या माणसाच्या स्किनवरती, त्याच्या हृदयावरती, त्याच्या डोळ्यावरती काय परिणाम होत असेल हे फक्त ॲझम्पशन करून बघा. आणि त्याचंच रेकॉर्ड माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे. साधारण 53% लोकांचे डोळे जाताना आज ग्रामीण भागात आपण पाहतोय. 40% लोकांचा स्किन इफेक्ट झालेला आहे. माझाच लहान भाऊ मी जर घरी जाऊन पाहतो तो संपूर्ण अंगाला सुरकुत्या पडलेल्या पाहताना दिसत. आणि मग ही विषमता जर दूर करायची असेल, प्रॉपर टेक्निक द्यायचं, इतकंच काय तर ह्या पेस्टिसाइडमुळे आपलं सगळ्यांचं आरोग्य सुद्धा, आयुष्य सुद्धा कमी होत चाललेलं आहे. त्याच्यावर कंट्रोल नाही. याचाच नाशिककरांनी तर मोठा अनुभव घेतलाय. मागील वर्षी जे काय आपले द्राक्ष गेले होते 250-300 कंटेनर सगळे द्राक्ष आपले पेस्टिसाइडचे प्रमाण जास्त असल्यामुळे समुद्रात फेकून द्यावं लागले. करोडो रुपयाचं आपलं मटेरियल तिथं समुद्रात गेलं. म्हणजेच कुठेतरी प्रॉपर प्लॅनिंग. खरं तर हे सगळं काय डेव्हलपमेंट आहे, ह्या माणसाला सुखसोयीसाठी आपण निर्माण करतोय. आराम मिळावा, शांती मिळावी, माणूस म्हणून जगण्यासाठी मिळावं. पण याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रशासन आणि शासन ह्या दोघांचाही खूप वेगळा आहे. त्याच्यामध्ये खूपसे चेंजेस करणं, बायलॉज बदलणं ही काळाची एक गरज या ठिकाणी येऊन ठेपली. दुसऱ्या अँगलनी मी अजून एक विचार करतोय की नुसतं भाषण करून हे चालणार नाही. तर दुसऱ्या बाजूला ही आपण एवढी मोठी युवा शक्ती तयार करतोय. भारताला आज वर्ल्डमध्ये 1 नंबरची युवा शक्ती म्हणून मानल्या जातं. आणि त्यामुळे महाराष्ट्रच नाही, भारत संपूर्ण देश आपला एक युवा पिढी खूप स्ट्रॉंग आहे. पण ही ह्या पेस्टिसाइडच्या खाण्यामुळे उद्याची कोलॅप्स तर होणार नाही ना, असा सुद्धा विषय डोळ्यापुढे नेहमी नेहमी येत असतो. एका बाजूला जर आपण हे सगळं बघितलं डेव्हलपमेंट, पण जे जागतिक लेवलला जो काही विचार चालू आहे, ज्या काही 1997 मध्ये 38 इंडस्ट्रियलाइज कंपन्यांनी एक फॉर्मेशन केलं आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तिथे विचार करण्यात आला. आणि असं लक्षात आलं ही डेव्हलपमेंट चांगली की घातक. आज त्याचे दुष्परिणाम बघतो. संपूर्ण वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचा खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली. त्यामुळे इतर गॅसेस वाढत आहेत. जेवढ्या गाड्या आज आपण यूज करतोय ह्या सगळ्या गाड्यांमुळे वर्ल्ड वाईज सगळीकडे इतकं मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलंय की पूर्ण तुमच्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सगळ्यात मोठा इफेक्ट त्याचा. याचे दुष्परिणाम काय की पाऊस कमी पडायला लागला, जंगलातली झाडी कमी झाली, जमिनीच्या आतलं जो काही भाग आहे जो आज आपण नॅशनल लेवलला जर विचार करतो तर कोळसा आणि खनिज तेल याचं सुद्धा संपूर्ण स्कॅनिंग झालेलं आहे पूर्ण पृथ्वीचं. आणि 1952 पर्यंत पुरेल इतकंच खनिज तेल आणि इतकंच कोळसा ह्या भूगर्भामध्ये शिल्लक आहे. आजच्या घडीला जर तो ग्राफ जर तुम्ही बघितला तर 1952 मध्ये हे 0 होईल वाढत्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने. आणि मग आज आपण इथे सगळे बसलो, उद्याचे हे खूप मोठे ऑफिसर्स उद्योजक असणार आहेत, यांच्याकडे इम्पोर्टेड कार दारापुढे असणार आहेत, रोड 4-4, 8-8, 10-10 पदरी असणार आहेत. पण मात्र ती गाडी कशी चालवायची ती एखाद्या इम्पोर्टेड गाडी बैलगाडीवर टाकून नेण्याशिवाय आपल्या हातात पर्याय राहणार नाही.
कारण हे सगळं कशासाठी करतो आपण? मग डेव्हलपमेंट फायद्याची का तोट्याची? आज वीज निर्मिती आपल्याला बेस लोड पॉवर आज ह्या ठिकाणी पूर्ण विश्वात शिल्लक राहिलेली नाही. कोणी मला सांगू द्या की मला आठवडाभर माझा बल्ब उडाला नाही किंवा मला कॉन्स्टंट 230 व्होल्ट मिळाला, असं एकही जग नाही आहे याच्यात. सर, म्हणजे वाढती लोकसंख्या आणि आपला अतिवापर, त्याचा हव्यास, ह्याच संदर्भात तुम्ही आता बोलत आहात की वापरताना जबाबदारीनं आपण वापरलं पाहिजे. आपल्याच इतक्या मोठ्या देशामधले शास्त्रज्ञ आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनीही याच लाईनवरती थोडं संशोधन केलं आहे. म्हणजे ते बोलता बोलता असं म्हणाले की सगळं छोटं छोटं वापरण्याकडे आता, म्हणजे त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही की छोटी चिप आणि मल्टीपर्पज यूज. तर त्यांचं खूप छान एक भन्नाट प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर ते काम करतात. नॅनो जी टाटांची भारतामध्ये आली त्याच लाईनवरती ते काम करतायत आणि मला असं वाटतं मी बोलण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून ते ऐकावं. मनीष, एक मिनिट सर, मला थोडंसं एक्सटेन्शन करायचं आहे या प्रश्नाचं. मगाशी मनीषाने जो धागा सुरू केलाय तो मला कोइनकरांच्या माध्यमातून जास्त हवाय की परवात्य याच्यातली जी संकल्पना वेईजी म्हणजे धोका आणि संधी एकत्रच शब्द वापरला जातो. तर नॅनो टेक्नॉलॉजीच्या निमित्ताने मला वाटतं या सगळ्या पिढीला तुम्ही हे पण सांगा की ते कसं मोठं सगळं छोट्या छोट्यात रूपांतरित व्हायला लागलं आणि तुमची देखील एनर्जी कशी अशी तुम्ही एका ठिकाणी आणू शकता, ते पण जरा विशद केलं तर आम्हाला जास्त. नॅनो म्हणजे खूप छोट्या प्रमाणात किंवा सूक्ष्म पार्टिकल्स असतात. टाटाने नॅनो कार बनवली तर ती कार खूप मोठी आहे. आम्ही जे संशोधन करतो ते नॅनो पार्टिकल. नॅनो म्हणजे 10⁻⁻⁹ म्हणजे नॅनो. तर ते स्केल खूप छोट्या प्रमाणात असतं, आपण डोळ्यांनी ते बघू शकत नाही. त्याकरता ठराविक मायक्रोस्कोप लागतो. तुम्हाला जर उदाहरणच बघायचं असेल तर एक 30-40 वर्षा पहिले जेव्हा आपल्याकडे टेलिव्हिजन आले तर टेलिव्हिजन हे साधारणतः त्या काळी 2-2.5 फूट एवढे लांब असे होते. मग तुम्ही 20 वर्षा पहिले या, परत थोडीशी साईज 1-1.5 फुटापर्यंत आली. एक 5-7 वर्षा पहिले ते काही सेंटीमीटरमध्ये आले. आता आमचं जे संशोधन चालू आहे ते जे सेंटीमीटर आहे ते MM मध्ये कसं करायचं किंवा अजून त्याच्यापेक्षा छोटं कसं करायचं त्यावर आमचं संशोधन चालू आहे. म्हणजे 5-7 वर्षांनी कदाचित तुम्ही टेलिव्हिजन हा खिशात घेऊन फिरू शकता. अगदी प्लॅस्टिकच्या पेपर एवढा टेलिव्हिजन मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. जगामध्ये खूप शेकडो असे सायंटिस्ट त्यावर काम करत आहे. तर ते जर संशोधन करण्याकरता तुम्हाला वेगवेगळे विचार लागतात तर ते कसे डेव्हलप होतात? जपानीज लोक वेगळा विचार करतात. ते कसे? आपण एक ठराविक गोष्ट असते, त्याचे एक स्टेप्स ठरलेली असते की ही गोष्ट पहिली स्टेप ही, दुसरी स्टेप ही, मार्केटमध्ये हे अवेलेबल आहे, मग आपण ते यूज करू आणि प्रॉडक्ट बनवू. पण जपानीज तसं करत नाही. ते नेहमी वेगळा विचार करतात की ही जो 2 नंबरची स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण वेगळं मटेरियल वापरू शकतो का, वेगळं काहीतरी असं करू शकतो का. मग तो जो रिसर्चर असतो तो रोज 24 तास सतत तेच विचार करत असतो की इथे लाकूड वापरले त्याच्याऐवजी आपण प्लॅस्टिक वापरलं तर, प्लॅस्टिकच्या ऐवजी अजून दुसरं काही वापरलं तर, कार्बन फायबर वापरला तर काय होईल. सतत तो त्यामध्ये संशोधन करत असतो. मग तिथे त्यांना काहीतरी नवीन असं मिळतं. नवीन मिळाल्यावर क्रांती घडते. म्हणजे रिसर्चमध्ये जी डेव्हलपमेंट होते ती मोठ्यापासून लहानपर्यंत कशी जाते. तर वेगळा विचार तुम्हाला पाहिजे. हाच वेगळा विचार तुम्ही करिअरमध्ये पण केला पाहिजे. तुम्ही सायन्सचे ग्रॅज्युएट आहात का कॉमर्सचे आहे का आर्ट्सचे, हा वेगळा विषय. म्हणजे तुम्हाला जे नॉलेज मिळतं ते तुम्हाला कॉलेजमधनं मिळू शकतं. पण त्या नॉलेजचा उपयोग करिअर करण्याकरता कसा केला पाहिजे हे तुमच्यावर असतं. एखादी BA-MBA विद्यार्थी आणि एखादी समजून घ्या आर्ट किंवा कॉमर्स MBA विद्यार्थी जेव्हा ते दोन्ही जॉबसाठी बाहेर जातात तर एखादी इंजिनिअरिंग कंपनी असेल तर साहजिक जो कॉमर्स किंवा BA वाला विद्यार्थी असतो त्याला असं वाटतं की याचं बॅकग्राऊंड हे BE आहे, MBA आहे, त्यामुळे याला जॉब इझिली मिळू शकतो. पण माझ्या दृष्टिकोनातनं तसं काही नसतं. जेव्हा तुम्ही कुठेही इंटरव्ह्यूला जाल किंवा जॉब मिळवण्याकरता जाल तेव्हा तुमचं स्किल आणि नॉलेज
हे बघितलं जातं. तुम्ही मागे काय शिकलं आहे ते महत्वाचं नाही, ते तुमची स्किल तुमच्यामध्ये काय आहे ते चेक करण्याचा प्रयत्न करता. मी जेव्हा संशोधन करत होतो, संशोधन करत असताना काही वर्ष 1-1.5 वर्ष मी फुकट काम केलं. त्यानंतर स्कॉलरशिप मिळवली. 15 वर्ष पहिले मला 1,000 रुपये स्कॉलरशिप होती. मग ती 1ची 5-6 होण्याकरता काय करावं लागेल, त्याच्याकरता जळगाववरनं दिल्लीला इंटरव्ह्यूला गेलो. तिथे भारतातनं 14 मुलं आली होती. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा होता. त्यांच्याकडे शोध निबंध होते, माझ्याकडे शोध निबंध नव्हता. 14 इंटरव्ह्यूअर होते, म्हणजे विद्यार्थी होते. त्याच्यात माझा शेवटचा नंबर होता. प्रत्येकाचे इंटरव्ह्यू झाले, ते मध्ये जायचे, कोणाचं 10 मिनटं, कोणाचं 5 मिनटं, कोणाचं 15 मिनटं. माझा अगदी शेवटचा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू 20 मिनटं चालला. 20 मिनिटामध्ये जे 7 लोक होते त्यांनी वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारले. 8 दिवसानंतर जेव्हा रिझल्ट बाहेर आला तर त्या 14 मधून फक्त मला सिलेक्ट केला गेला होता. तो एक संशोधनाचा भाग होता, जीवनात आनंद देणारा होता. आपण सर्वीकडे म्हणतो भ्रष्टाचार चालतो, लोक पैसे घेतात, पण परिस्थिती खरोखर तशी नाही आहे. काही ठिकाणी ते होतं, पण तुम्ही निगेटिव्ह विचार करून कुठेही बाहेर पडू नका. तुम्ही असा विचार केला की उद्या होणारी मॅच आपण हारू, कारण की समोरची स्ट्रीम खूप स्ट्रॉंग आहे. हा जर निगेटिव्ह विचार तुम्ही मनात आणला तर तुम्ही मॅच जिंकू नाही शकत. त्याकरता तुमची मॅक्झिमम एनर्जी तुम्ही युटिलाइज केली पाहिजे. समोरची टीम स्ट्रॉंग असली, तुम्ही किती देऊ शकता तुमचे 110%, तर तुम्ही मॅच जिंकू शकता. अशा बऱ्याच गोष्टी असतात. संशोधन करत असताना मी सुद्धा एक वेगळी पद्धत अवलंबली होती. जसं आपण एक कलर पेंट करण्याच्या अगोदर आपण चुना लावतो, तसं माझं संशोधन हे कृत्रिम आर्टिफिशियल डायमंड थिन फिल्म करण्यामध्ये आहे. तर मी सुद्धा ते जे चुना लावतात तसं आम्ही एक वेगळ्या प्रकारची फिल्म तयार करतो. त्या प्रोसेसमध्ये मी वेगळा मटेरियल वापरून बघितला, तर तिथे आम्हाला चांगले रिझल्ट मिळाले. संशोधन करत असताना सुद्धा तुम्हाला एक वेगळा विचार नेहमी सतत करत राहावा लागतो. रिस्क ही घ्यावीच लागते. कधी तुम्ही घेतलेला निर्णय हा चुकीचा असू शकतो, पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला तो खरा कसा आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवला पाहिजे, तरच तुम्ही असे वेगळे ठरू शकतात. त्यामुळे निर्णय घेताना सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांचं ऐकायचं, पण शेवटी आपण काय करू शकतो, आपली स्किल किती आहे, आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो, त्यानुसारच तुम्ही निर्णय घेतला पाहिजे.